इयत्ता 6वी जनरल सायन्स यामधला आपण लेसन नंबर 6 एक लेक्चर पाहिलेलं आहे. लेसनचं नाव होतं सबस्टन्सेस इन डेली यूज. यामध्ये आपण काय पाहिलं होतं, सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट याविषयी थोडीशी माहिती पाहिली होती सुरुवातीला. नंतर पुन्हा काय पाहिलं होतं, नॅचरल सबस्टन्सचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते, कोणत्या ह्याच्यामध्ये तो डिवाईड झालेला आहे. नॅचरल सबस्टन्सेस आणि मॅनमेड सबस्टन्सेस हे सबस्टन्सचे 2 प्रकार पाहिलेले होते. आणि त्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं की हे कोणत्या वस्तू कशापासून बनवल्या जातात, सबस्टन्सेस कोणकोणते आहेत, तर मॅनमेड सबस्टन्स कोणते आहेत, किंवा त्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं की मॅनमेड सबस्टन्सचे एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. यानंतर आपल्याला आज पाहायचं आहे की प्रोडक्शन ऑफ सबस्टन्स. आता ह्या सबस्टन्सचं प्रोडक्शन कसं केलं जातं, तर त्यामध्ये आज आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे की रबर. आता ह्या रबरचं प्रोडक्शन कसं केलं जातं. रबर इज अ 2 टाईप्स ऑफ नॅचरल अँड आर्टिफिशियल. रबरचे 2 प्रकार आहेत, कोणते, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द गम ऑर सॅप ऑफ ट्री. नॅचरल रबर हे गम आणि सॅप, गम म्हणजे काय, डिंक, आणि सॅप म्हणजे त्याचा चिकट पदार्थ, यापासनं हे रबर नॅचरल रबर मिळवलं जातं. त्यानंतर धिस सॅप इज कॉल्ड लॅक्टिक्स. हा जो चीक आहे त्याला काय म्हणायचं, लॅक्टिक्स म्हणायचं. रबर हॅज अ पर्टिक्युलर ओडर अँड इट्स व्हाईट इन कलर. आता ह्या रबरचा एक पर्टिक्युलर असा ओडर आहे, वास आहे, आणि तो पांढऱ्या कलरमध्ये आपल्याला उपलब्ध होतो. कोणता, नॅचरल रबर. आता ही जी रबर तयार करताना आपण इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रबरच्या वस्तू पाहिलेल्या आहेत. इरेझर पाहिलेला आहे, बॉल पाहिला आहे, किंवा टॉईज माहिती आहे, किंवा मोठमोठ्या गाड्यांची टायर ही आपल्याला माहिती आहे. हे कशापासून बनलेली असतात, तर ही रबरपासून बनवतात. मग हे रबर तयार करण्यासाठी ह्यांचे वेगवेगळे कलर किंवा त्याच्यातली मजबूती ही कशी तयार होते, तर ह्याच्यासाठी एक प्रोसेस असते. तर ती प्रोसेस म्हणजे कोणती, तर व्हल्कनायझेशन ऑफ रबर. आता ह्या व्हल्कनायझेशन ऑफ रबरचा शोध कसा लागला, चार्ल्स गुडइयर स्पाइस अ मिक्सचर अँड रबर अँड सल्फर ऑन बर्निंग स्टोव. चार्ल्स गुडइयर हा काय करायला होता, त्यानं सल्फर आणि रबरचं मिक्सचर त्याच्या हातनं नकळत असं स्टोववरती सांडलं गेलं. आफ्टर सो वॉज एक्झिस्टिंग ही नोटीस दॅट द रबर हॅड बिकम हार्डर अँड लेस इलॅस्टिक. मग ज्यावेळेस त्यानं स्टोव बंद केला त्यावेळेस त्याच्या काय लक्षात आलं की हे रबर एकदम टणक आणि कसं झालं, असं ओढण्यासारखं टणक रबर तयार झालं. ही रिपीट दिस एक्सपेरिमेंट इन अ सिस्टमॅटिक वे अँड इन्व्हेंटेड द प्रोसेस ऑफ व्हल्कनायझेशन. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, हा एक्सपेरिमेंट त्यानं काय केला, सिस्टमॅटिक पद्धतीनं पुन्हा रिपीट करून घेतलं पाहायला, आणि ह्या प्रोसेसला त्यानं व्हल्कनायझेशन असं नाव दिलं. लक्षात आलं, व्हल्कनायझेशन म्हणजे काय, ते हार्ड अँड टॉक टायर्स ऑफ रबर मेड टॅन्फर्स ब्रॉट अबाउट द रिव्होल्युशनरी चेंज इन ट्रान्सपोर्टेशन. मग ह्या रबरचा उपयोग कशासाठी केला, तर ह्या रबरचा उपयोग त्याने हार्ड आणि टायर, जी मजबूत आणि टणक अशी जी टायर असतात, तर ती बनवण्यासाठी ह्या रबरचा पुढं त्यांनी वापर केला जातो. त्यामुळे काय झालं, हे ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी ह्या रबरचा आपल्याला गाड्यांच्या ह्याच्यासाठी उपयोग होऊ लागला. मग आता हे व्हल्कनायझेशन कसं करायचं, तर आता त्याची आपण प्रोसेस पाहू. इन धिस प्रोसेस द रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. आता ह्या व्हल्कनायझेशन प्रोसेसमध्ये सल्फर आणि रबर 3 ते 4 तास काय करतात, त्याला हीट देतात. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर सल्फर इज मिक्स इन इट. म्हणजे हे कशासाठी त्याला हीट द्यायची, की तो टणकपणा निर्माण होण्यासाठी त्या रबरला हीट द्यायची. कशामध्ये मिक्स करून, सल्फरमध्ये ते मिक्स करायचं आणि त्याला हीट द्यायचं. द प्रोसेस ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज फॉर विच रबर विल बी यूज. मग आपण कोणत्या कामासाठी हे रबर तयार करतो त्याप्रमाणे त्या रबरचं मिक्सचर तयार केलं जातं आणि ते रबर यूज केलं जातं. तर पहा आता, इरेझर, रबर बॉल, रबर टॉईज ऑल हॅविंग व्हेरिंग proportions of sulfur in them. In rubber bands at the proportion of sulfur is very small. म्हणजे आपण पहा, इरेझरचं रबर कसं असतं,
किंवा एखाद्या बॉलचं खेळणीचं जे रबर असतात, रबराच्या खेळण्या त्या कशा प्रकारच्या मऊ आणि कशा असतात ते तुमच्या पाहिल्यानंतर हँडल केल्यावर लक्षात आलेले. किंवा एखाद्या गाडीचं टायर पहा, हे करताना तो रबराचाच आहे, त्याच्यामध्ये कलर असतात वेगवेगळे किंवा त्याचा सॉफ्टनेस आणि हार्डनेस तुम्हाला लक्षात येतं. त्याप्रमाणे त्या रबरला सल्फर आणि त्याची हीट ह्या दोघांचं एक प्रमाण ठरलेलं असतं. त्याप्रमाणे त्या मिक्सचरला तयार करतात आणि त्यापासनं ह्या वेगवेगळ्या रबरच्या वस्तू तयार केल्या जातात. एवढं लक्षात आलं तुमच्या की व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय. ओके, नेक्स्ट. आता हा रबर कसा मिळवतात, डू यू नो? रबर इज अ नॅचरल सबस्टन्सेस ऑब्टेन बाय कलेक्टिंग द लॅक्टिक्स ऑफ अ सर्टन ट्रीज. म्हणजे लॅक्टिस हा काय केला, एखाद्या ठराविक झाडाचा हा चीक गोळा केला जातो. एका विशिष्ट पद्धतीने या झाडांचा चीक गोळा करून रबर ट्री आर फाउंड इन ॲबंडन्स इन ब्राझील. ही जी रबराची झाडं आहेत ही कुठं आढळतात, मोठ्या प्रमाणावरती ब्राझील या देशामध्ये आपल्याला ही रबराची झाडे पाहायला मिळतात. लेटर दिस ट्रीज वेअर प्लॅन्टेड टू अदर कंट्रीज टू. आता त्यानंतर अशीच काही प्रमाणची झाडे इतरही देशात त्याची लागवड करण्यात आलेली आहे. तर ह्याच रबरला बॉटॅनिकल नाव काय आहे, ते हेविया ब्राझिलियन्स असं ह्या वनस्पतीचं नाव आहे की ज्यापासनं आपण काय करतो, हा लॅक्टिस गोळा करतो, हा चीक गोळा करतो किंवा हे रबर मिळवतो. आणि ह्याचे बरेचसे उत्पादन आपल्या भारतामध्ये सुद्धा केरळ या ठिकाणी ह्याचं आपल्याला मॅक्झिमम प्रमाणामध्ये हे रबर आपल्याला उपलब्ध झालेलं पाहायला मिळतं. ओके, नेक्स्ट. आता यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. आता पेपर पाहायला तुम्ही पुस्तकाचे पेपर, वहीचे पेपर किंवा अजून न्यूजपेपरचे पेपर हे कसं बनवलं जातं, तर ह्याच्यासाठीचं आता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर हे आपल्याला स्टडी करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. पहा इथे एक फिगर दिलेली आहे तुम्हाला. आता नेक्स्ट आपल्याला पेपर. आता पेपर इज द सबस्टन्स ऑर मटेरियल form due to the interweaving of the cellulose fiber in grass, wood, rags or waste paper. मग हा पेपर कशापासून मिळतो, तर हा पेपर वूडपासनं, रॅग्स, वेस्ट पेपर किंवा ग्रास ह्यांच्यापासनं आपल्याला पेपरचं उत्पादन करतात. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर. आता पेपर हे एक प्रकारचं काय आहे, नेटवर्क आहे, फायबर्सचं एक प्रकारचं नेटवर्क आहे. जाळं तयार केलं जातं आणि त्यापासनं आपण हा पेपर तयार करतो. हाऊ इज पेपर मेड. आता हा पेपर तयार कसा करायचा, तर सेंट्रीफ्युगस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेड पेपर. म्हणजे सेंट्रीफ्युगस ट्रीज म्हणजे कोणती, सूचीपर्णी वृक्ष असतात त्याच्यासारखी, म्हणजे पाईनसारखी पानं असलेली जी झाडं आहेत त्या झाडापासून आपण पेपर तयार करतो. तो कसा करायचा, द बार्क ऑफ द लॅग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ह अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. मग सुरुवातीला काय करायचं, ह्या वृक्षाची जी झाडाची जी साल आहे ती काढली जाते आणि त्या सालीचे ज्या लाकडाचे काय केल्या जातात, छोटे छोट्या पीसमध्ये डिव्हाइड केलं जातं त्या लाकडाला. द मिक्सचर ऑफ दीज पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर अ लाँग टाईम. मग आता ह्या लोडक्यांना, ह्या छोट्या छोट्या तुकड्यांना पुन्हा काय केलं जातं, मोठ्या पीसमधून छोट्या अधिक बारीक प्रमाणात त्याचा काय केला जातो, भुगा केला जातो. बारीक पीसमध्ये त्याला कट केलं जातं आणि त्यामध्ये काही केमिकल्स ॲड करून तो सोकिंगसाठी काही काळासाठी ठेवला जातो. म्हणजे त्यात केमिकल्स टाकतात आणि तो भुसा असतो तो काय केला जातो, सोकिंगसाठी खूप टाईमसाठी ठेवला जातो. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. मग त्यापासून काय तयार होतो, तर एक प्रकारचा पल्प म्हणजे काय, लगदा तयार होतो. When the chemical process is completed, the fiber substances from wood pulp are separated and some dyes are added. मग ज्यावेळेस काय होतं, जे आता पल्प झाल्यानंतर त्यावरती काय त्याची केमिकल प्रोसेस कंप्लीट होते आणि त्या केमिकल प्रोसेसनंतर त्यापासनं एक प्रकारचे फायबर सबस्टन्स तयार होतात आणि ते काय होतात, सेपरेट केले जातात आणि नंतर त्यामध्ये डाईज आर ॲडेड. त्यामध्ये काही प्रकारचे रंग, डाय म्हणजे रंग ॲड केले जातात. द पल्प इज देन पास थ्रू द रोल्स
डाईड टू फॉर्म पेपर अँड फायनली वुंड ऑन रील्स. आणि नंतर हे जो ॲडेड कलर टाकल्यानंतर जो हे असतो पल्प असतो तो कुठं पास केला जातो, एका रोलर्समध्ये पास केला जातो आणि तिथं तो ड्राय होऊन फायनली तो एका रीलला गुंडाळला जातो आणि काय होतो, पेपर तयार होतो. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे लाकूड आणि पेपर ह्या दोघांचं क्लोजली रिलेटेड, हे कसे एकमेकाशी रिलेटेड आहेत. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्प्रिंगली. म्हणजे ज्यावेळेस आपण पेपरचा वापर काळजीपूर्वक करतो त्यावेळेस कशाचा वापर आपण हे केलेला आहे, काळजीपूर्वक झाडांचं सुद्धा आपण काय केलेले त्याबरोबर संगोपन केले आहे, झाडंसुद्धा वाचवलेले आहेत. त्यामुळे पेपरचा वापर आपण काय केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे. इथं तुम्हाला फिगर दाखवली आहे पहा. तर ह्या फिगरमध्ये सुरुवातीला काय दाखवले, ट्री दाखवले. तर त्या ट्रीला कट केल्यानंतर पहिल्या मशीनमध्ये काय केले, त्याची साल काढलेली आहे, लॉग्स ऑफ वूड. नेक्स्टमध्ये काय केलं आहे, पुन्हा पिलिंग्स ऑफ द डिबार्किंग ऑफ लॉग्स. म्हणजे त्या लाकडाचे काय केले, छोट्या लाकडामध्ये कट करून तो लाकूड काय केलं, पुढच्या मशीनमध्ये पाठवला. तिथं काय झालं, त्याचं बारीक बारीक पीसेसमध्ये त्याचं कन्व्हर्ट केलं आणि त्यानंतर त्यात केमिकल ॲड केले आणि केमिकल ॲड करून त्याला सोकिंगसाठी ठेवल्यानंतर काही नंतर त्यानंतरच्या पुढच्या मशीनमध्ये काय केलं, त्यांनी त्यात डाय ॲड केलेत, म्हणजे कलर ॲड केले. आणि त्यानंतर तो जो पल्प आहे तो काही काळासाठी तसा ठेवल्यानंतर तो पुढं काय केला, प्रेसिंग द पल्प विथ रोल्स. आणि तो पल्प कुठं केला, रोलर मशीनमधून पुढं पाठवण्याचं काम केलं. आणि फायनली काय झालं, तिथं ते विंडिंग द पेपर ऑन रील्स. एका रीलला तो पेपर काय झालेला आहे, गुंडाळला जातो आणि तो पेपर मग आपल्याला मार्केटला उपलब्ध होतो. आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशाची आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. अशा पद्धतीनं हा पेपर तयार केला जातो. ओके, नेक्स्ट ऑलवेज रिमेंबर. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचे, डू नॉट टिअर अप बॅक पेपर ऑफ नोटबुक. म्हणजे नोटबुकची पेपर विनाकारण फाडायची नाही. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक विथ ब्लॅक पेपर. मग जी जुनी वही असते त्याची पेपर जी कोरी असतात ते फेकून द्यायची नाही. द ब्लँक साईड्स ऑफ द ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स, इनर साईड्स ऑफ पोस्टल एन्व्हलप, द ब्लँक साईड ऑफ द कॅलेंडर्स, पेजेस अँड अदर सच रायटेबल सरफेस कॅन बी यूज टू मेक नोट्स. म्हणजे जी कॅलेंडरची मागची बाजू असते किंवा एन्व्हलपची जी मधल्या बाजूला कोरी असते किंवा एखादं पॅम्पलेट आपल्या पेपरमध्ये येतं ॲडव्हर्टाईजचं, त्याची मागची बाजू रिकामी असते, कोरी असते, त्या अशा ज्या कोऱ्या बाजू असतात ह्या पेपरवरती आपण छोट्या छोट्या नोट्स काढण्यासाठी, लिहिण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. लिस्ट टू कवर बुक्स एक्सेट्रा. मग त्याचीच अशा प्रकारचं काय करायची, लिस्ट करण्यासाठी किंवा बुकला कव्हर करण्यासाठी त्याचा यूज करायचा. डू नॉट थ्रो अवे टू बर्न अप सच पेपर until it has been finally utilized like this. मग तो पेपर जाळायचा नाही, त्याचा पूर्ण फायदा आपण घ्यायचा. अजून काय करायचं, व्हेन एव्हर पॉसिबल ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लेट. होता होईल तितकं पेन्सिल आणि पाटीचा उपयोग करायचा. कॉर्पोरेट विथ पीपल who collect paper from garbage and buy scrap paper. These people help to the paper recycling of resources. मग दारावरती असे भंगार ते जमा करणारे, पेपर घेणारे लोक येतात, त्या लोकांना ह्या पेपर काय करायचा, आपण द्यायचा. आणि ते लोक काय करतात, त्या लोक दुसऱ्या घेणाऱ्या मार्केटला देतात आणि त्यापासून हा नवीन पेपर तयार करण्याची ही सायकल तयार होते. त्या लोकांनाही आपण मदत करायला हवी. मग पेपर वेस्ट न करता, त्याचा कसा थोडक्यामध्ये तो वेस्ट न करता कमीत कमी पेपरमध्ये आपल्याला वापर कसा करता येईल याची काळजी घ्यायला पाहिजे. नेक्स्ट, आता तुम्हाला माहीत आहे का, तर इन इंडिया म्हणजे भारतात वर्तमानपत्र तयार करणारा पहिला कारखाना नेपानगर येथे, म्हणजे नेपानगर कुठे, मध्य प्रदेशात, इथं पहिला कारखाना आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात आला. सोनगड म्हणजे गुजरातमध्ये सोनगड आहे, येथेही कागद तयार होतो. किंवा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरजवळ बेल्लारपूर येथे आपला कागद तयार करण्याचा किंवा कागद बनवण्याचा कारखाना आहे. हे तुम्हाला माहितीसाठी इथं दिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. आता सिंथेटिक फायबर म्हणजे काय, तर कृत्रिम धागे. आता हे कसे आणि कुठं उपलब्ध केले जातात. आता
त्याआधी आपल्याला फ्रॉम विच सबस्टन्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड्स ऑर फायबर्स, म्हणजे नैसर्गिकरीत्या कोणकोणत्या पदार्थापासून धागे मिळवतात, किंवा व्हॉट आर क्लॉथ्स आर मेड फ्रॉम, म्हणजे ही जी वस्त्र कशापासून निर्माण केली जातात. आता हे पाहण्यासाठी आपण आता पुढचं पाहू. आपण कोणकोणत्या प्रकारची आपण थ्रेड वापरतो किंवा सिंथेटिक फायबर वापरतो ते आता आपल्याला पाहायचं आहे. From the time it was first thought that artificial yarn could be produced to meet the clothing needs of an increasing population, म्हणजे वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी, आता पॉप्युलेशन खूप वाढलेले, ते पॉप्युलेशनची गरज भागवण्यासाठी काय केलेलं जातं, ह्या आर्टिफिशियल थ्रेड्सची निर्मिती करण्याची कल्पना सुचली. मच रिसर्च अँड प्रोग्रेस हॅज टेकन प्लेस इन दिस फील्ड. आता खूप प्रकारची रिसर्च अँड प्रोग्रेस यामध्ये होत गेला. इन न्यूमरेबल काइंड्स ऑफ सिंथेटिक और आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाव अवेलेबल. मग आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आर्टिफिशियल्स किंवा सिंथेटिक थ्रेड्स आपल्याला उपलब्ध आहेत. आता कोणकोणती आहेत, तर नायलॉन, टेरिलिन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन अशी वेगवेगळ्या प्रकारची सिंथेटिक थ्रेड्स आता आपल्याला मिळाली आहेत किंवा मिळतात. ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स इन द ओल्डन डेज कॅन नाऊ बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड्स. आता पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यापासून बनवणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल काय केलेल्या आहेत, आपण कृत्रिम धाग्यापासून आपण बनवलेल्या आहेत. तर नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रेलिक are all synthetic threads and many articles in our daily use are made from them. म्हणजे आपल्याला नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रेलिक हे कृत्रिम जे धागे आहेत, नॅचरल थ्रेड्स आहे, यापासून आपण काय केले, अनेक वस्तू आपल्या वापरात आपण त्याचा यूज करतो. आता आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे नायलॉन. नायलॉनचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कसा करतो आणि कोणी शोध लावला. दिस थ्रेड्स आर इन्व्हेंटेड ॲट द सेम टाईम इन न्यूयॉर्क अँड लंडन. म्हणजे नायलॉन ह्या थ्रेडचा एकाच वेळी शोध न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये लागलेला आहे. देअरफॉर द इनिशियल NY ऑफ न्यूयॉर्क अँड LON फ्रॉम लंडन वेअर कंबाईंड द नेम देम नायलॉन. म्हणजे लंडन आणि न्यूयॉर्क, NY हे न्यूयॉर्कचं आणि LON हे लंडनचं, ह्या दोघांपासून NY-LON म्हणजेच नायलॉन हा काय झालं, त्याला नाव देण्यात आलं. नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड स्ट्रॉंग ट्रान्सपरंट अँड वॉटर रेझिस्टन्स. म्हणजे नायलॉन हा धागा कसा आहे, ट्रान्सपरंट आहे आणि वॉटर रेझिस्टन्स आहे. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लॉथ्स, फिनिशिंग नेट्स, रोप्स एक्सेट्रा. नायलॉनचा वापर मासेमारीची जाळी तयार करण्यासाठी, वस्त्र निर्मितीसाठी किंवा यापासनं दोरी तयार करण्यासाठी ह्या नायलॉनचे काय केले जातात, धागे वापरले जातात. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे रेयॉन. आता रेयॉन काय आहे, कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक अ सोल्युशन. आता कापूस आणि लाकडाचा लगदा, कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन केमिकल सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या एका रसायनामध्ये ते काय केले जातात, मिक्स केले जातात आणि ह्यापासनं हे काय केला जातो, रेयॉन नावाचा धागा तयार केला. थ्रेड्स आर ऑब्टेन फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. मशीनच्या साह्यानं ह्या सोल्युशनमधून थ्रेड्स निर्माण केले जातात. ॲज दिस थ्रेड्स हॅव शाईन अँड स्ट्रेंथ दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. आणि म्हणून ह्यापासनं जे शायनिंग आणि मजबूत असे चकाकी असणारे धागे मिळतात, त्या धाग्यांना आपण काय म्हणतो, सिंथेटिक सिल्क असे म्हणतो. दे ॲपियर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज, हेन्स दे वेअर नेम्ड रेयॉन. म्हणजे त्याची शायनिंग ही सूर्याच्या किरणासारखी असल्यामुळे त्याला आपण काय नाव दिलेले आहे, रेयॉन. ओके, नेक्स्ट पाहायचं आहे डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन. आता हे कसं बनवलेलं आहे पहा. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स. मग हे जे खनिज तेलापासून म्हणजे मिनरल ऑइलपासून ह्या हायड्रोकार्बनचा काही घटक घेतलेला आहे, काही त्याच्यातला पार्ट घेतलेला आहे आणि त्यापासनं काय केलेलं आहे, एक चेन तयार केलेली आहे. अ सोल्युशन ऑफ सच अ पॉलिमर इज प्रेस थ्रू अ स्टेनर विथ फाईन होल्स. मग आता हे काय केलेले सोल्युशन
एका स्ट्रेनरमध्ये म्हणजे एका चाळणीमध्ये फाईन होल असलेल्या चाळणीमध्ये ते पास केले जातं. फायबर्स फॉर्म आफ्टर कूलिंग आर लॉंग अँड अनब्रोकेबल थ्रेड्स. मग ते ज्यावेळेस ते मिक्सचर काय होतं, कूल होतं किंवा थंड होतं, त्यानंतर त्यापासनं लॉंग अँड अनब्रोकेबल थ्रेड्स आपल्याला मिळतात. हे जी थ्रेड्स आहेत, दीज थ्रेड्स आर ट्विस्टेड टू ऑब्टेन यार्न. मग ही जी थ्रेड आहे, ह्या थ्रेडला आपण काय केलं, पीळ दिला जातो आणि त्यापासनं काय केलेलं जातं की हा धागा मिळवला जातो. ओके. आता डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. दीज डिफरंट थ्रेड्स हॅव बीन नेम व्हेरियसली ॲज डेक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन एक्सेट्रा. म्हणजे ही जी वेगवेगळी रसायने वापरून, केमिकल्स वापरून वेगवेगळ्या गुणधर्मांची जी थ्रेड्स बनवली जातात, याच धाग्यांना आपण काय म्हणलेलं आहे, डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन अशी आपण वेगवेगळी नावे त्यांना दिलेली आहेत. आता ह्यामध्ये तुम्हाला एक नवीन शब्द आला आहे. कोणता? न्यू वर्ड्स कोणते आलेत? तर हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? तर सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. म्हणजे असे सबस्टन्स जे की आपल्याला मिनरल ऑइलपासून मिळतात, त्या मिनरल ऑइलला काय म्हणलेलं आहे? हायड्रोकार्बन्स. नेक्स्ट कोणता आला इथं? पॉलिमर चेन. आता पॉलिमर चेंज म्हणजे काय? तर लॉंग कंटिन्युअस चेंज फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक केमिकल युनिट्स. म्हणजे एका लहान घटकांची एकत्र गुंफण चेन तयार केली जाते आणि ती अखंड अशी झालेली ती साखळी असते. केमिकल युनिट्स म्हणजे हे एक प्रकारचे केमिकल्सची साखळी तयार होणे म्हणजेच काय? पॉलिमर चेन. ओके. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला, ॲडव्हान्टेजेस अँड शॉर्ट कमिंग्स ऑफ सिंथेटिक फायबर्स. याचे फायदे आणि तोटे काय काय आहेत हे पाहिजेत. फर्स्ट पाहायचं आहे आपल्याला ॲडव्हान्टेजेस. आता ह्या धाग्यांचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत? फर्स्ट, दीज फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ मास स्केल. म्हणजे ह्या धाग्यांची निर्मिती, ह्या फायबर्सची निर्मिती खूप प्रमाणात करता येते. दे कॉस्टलेस, त्याची किंमत कशी आहे? कमी आहे. नेक्स्ट, दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. ही कशी आहे? टिकाऊ आणि मजबूत आहेत. दे कॅन बी यूज फ्रॉम लॉंग टाईम. आपण खूप काळासाठी याचा उपयोग करू शकतो. दे आर वॉटर रिप्लियंट, हेन्स डू नॉट रोट ऑर गेट वेट, दे ड्राय इझिली. म्हणजे ही कशी आहेत कापड? हिची कुजणे, भिजणे अशा ह्याच्यामध्ये क्रिया होत नाहीत, तर ही कापड काय झालीत? लवकर सुकली जातात. नेक्स्ट, दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू यूज. म्हणजे ही कपडे आपल्याला कशी आहेत? वापरण्यासाठी लाईट वेट आहेत आणि कम्फर्टेबल आहेत. नेक्स्ट, दे हॅव अ शाईन, दे एनहेन्स द ॲपिअरन्स ऑफ अ वियर्स. म्हणजे हे काय? ही जी कापड परिधान केली तर ह्यामध्ये काय प्रकारचं? एक प्रकारचं आपल्याला चांगलं लुक येण्यास मदत होते किंवा आपलं व्यक्तिमत्व रुबाबदार दिसतं. नेक्स्ट त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे? क्लॉथ्स मेड फ्रॉम दिस थ्रेड्स आर व्रिंकल फ्री अँड स्क्रेच फ्री. मग ह्या कापडांना सुरकुत्या पडत नाहीत किंवा ते धाग्यांवरती काय स्क्रॅचेस पडत नाहीत, ओरखडे पडत नाहीत. हे झाली त्याची ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजसोबतच आपल्याला काय शॉर्ट कमिंग्स त्याची काय आहेत? दोष काय काय आहेत त्यामध्ये हे पाहायचं आहे. तर पहा, दे आर वॉटर रिपेलेंट, हेन्स नॉट ॲब्सॉर्ब स्वीट फ्रॉम द स्किन. म्हणजे हे काय आहेत? वॉटर रिपेलेंट आहेत, म्हणजे जलरोधक आहेत, म्हणून ते काय करतात? शरीराचा घाम शोषू शकत नाहीत. कंटिन्युअस यूज ऑफ क्लॉथ्स मेड फ्रॉम दिस थ्रेड्स कीप द स्किन मॉइस्ट विच मे कॉज स्किन डिसीज. म्हणजे अशीच जर कापड आपण वारंवार वापरली तर यापासनं स्किन डिसीज किंवा स्किनचे विकार आपल्याला होऊ शकतात. सिंथेटिक क्लॉथ्स आर कम्फर्टेबल टू वेअर स्पेशली इन समर. आता ही जी धाग्याची कपडे विशेषतः उन्हाळ्यात वापरली तर ही कशी होतात? त्रासदायक होतात. सिंथेटिक फायबर्स क्लॉथ कॅचेस फायर इझिली. ही फायबर्स आहेत, ही सिंथेटिक फायबर काय करतात? फायर इझिली कॅच करतात, म्हणजे जाळ, आग पटकन पकडली जाते ह्या कपड्यांना. इफ दे कॅच फायर द क्लॉथ स्टिक्स द स्किन अँड कॉजेस सिरियस इंजुरी. ज्यावेळेस ही कापड आपल्या शरीराला चिकटली जातात आग लागल्यानंतर, त्यावेळेस काय होतं? स्किनला सिरियस इंजुरीसुद्धा करण्याची वेळ येते. दीज फायबर्स आर नॉट डिकम्पोज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. तर ह्या जे फायबर्स आहेत ह्याचं काय होतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे डिकम्पोज केले जात नाहीत, त्याचं काय होत नाही? विघटन होत नाही किंवा ते जमिनीमध्ये विरघळल्या जात नाहीत. ही त्याची काय आहेत? शॉर्ट कमिंग्ज आहेत. आता लक्षात ठेवायचं
की सेव्ह ट्रीज सेव्ह नेचर. याच्यावरनं काय लक्षात ठेवणार की सेव्ह ट्रीज सेव्ह नेचर म्हणजे आपण जर झाड वाचवलं तर आपलं नेचर वापरलं आहे. सेव्ह पेपर टू सेव्ह ट्रीज, पेपर वाचवला तर झाड वाचली जातात. यूज पेपर प्रॉपरली अँड इकॉनॉमिकली, पेपरचा वापर कसा केला पाहिजे इकॉनॉमिकली. मेक फुल यूज ऑफ इट अँड रिसायकल द यूज पेपर, म्हणजे ह्या पेपरची आपण काय केली पाहिजे रिसायकलिंग केली पाहिजे. नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं, अल्दो दीज देर आर सम ॲडव्हान्टेजेस इन यूजिंग सिंथेटिक फायबर्स, दे कॅन बी युजफुल इफ दे आर यूज इन द पेपर वे प्रॉपर वे. तर ह्या ज्या फायबर्सचा आपण काय केला पाहिजे प्रॉपरली वापर केला पाहिजे. दे रिड्यूस द लोड ऑन द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे ह्या ज्या नॅचरल रिसोर्सेसवरती ह्याचा ताण काय होईल कमी होईल. म्हणजे आपण त्याचा वापर कमी केला तर हे नेचर काय होईल आपलं सेव्ह होईल. इथे हा आपला लेसन सबस्टन्सेस इन डेली यूज कंप्लीट झालेला आहे. ओके.